पुढच्या बातम्यांकडे वळूयात। रोहित पवारांची आज ईडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे। सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीला बोलावण्यात आलंय। बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ही चौकशी होणार आहे। रोहित पवारांना पुन्हा बोलावल्यानं शरद पवार गट हा चांगलाच आक्रमक झालेला आहे। 24 तारखेला रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी झालेली होती आणि आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्यामुळे आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, आपण पाहतोय की शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। विषयाला आपण पाहतोय की रोहित पवार यांची दुसऱ्यांदा चौकशी होते आहे आणि आज 11 ते 11:30 वाजता रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील। मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी भवनाच्या समोर जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि ईडीच्या सगळ्या कारवाईचा निषेध केला जातो। आज दिवसभर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते राष्ट्रवादी भवनासमोर सुद्धा केलं जाणार आहे आणि रोहित पवार यांच्या मतदारसंघातून काही कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। शिवाय रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ही सगळी चौकशी केली जाते। या आधी सुद्धा रोहित पवारांचा एकदा जबाब हा नोंदवण्यात आता पुन्हा एकदा आज त्यांची चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आज त्यांची किती तास चौकशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो की संघर्षाचा असं म्हणत एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्यावरती महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अगदी राष्ट्रवादीच्या भवनाच्या खाली बाहेरच ही सगळी घोषणाबाजी जी आहे ती होते आहे। आज दिवसभर हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने जमणार आहेत। मात्र पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे। हे सगळे कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। त्यामुळे सगळ्या परिसरामध्ये नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। गिरीश, शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे आजही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। दुसऱ्यांदा होते रोहित पवार यांची चौकशी। आपण पाहिलं तर यापूर्वी देखील चौकशी झाली होती। 10 ते 11 तास ही चौकशी झाली होती आणि आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये, आक्रमक मोडमध्ये। मी सध्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आहे आणि सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आता पोहोचत आहेत आणि रोहित पवार यांना आपलं समर्थन दर्शवण्यासाठी, यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी पोहोचत आहेत। 24 जानेवारीला रोहित पवारांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी झाली होती, यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं। आज पुन्हा एकदा त्यांना दुसरा समन्स गेलेला आहे। 12 वाजता त्यांना बोलावण्यात आलेलं आहे। त्यांनी ज्या ठिकाणी आपण राहतोय ते हॉटेल सुद्धा आज बदललेलं आहे, इतर हॉटेलमध्ये ते राहत आहेत आणि आज 12 वाजता ते ईडी चौकशीला पुन्हा एकदा सामोरे जाणार आहेत। त्यांचं जे ट्विट आहे ते अत्यंत सूचक आहे, त्यामध्ये ते जय जय महाराष्ट्र असं ट्विट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर काल रात्री ईडीकडून झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली आहे। या अटकेनंतर हेमंत सोरेन यांनी मी लढत राहीन हे सूचक ट्विट केलं। या ट्विटला रोहित पवारांनी रिट्विट करत उत्तर दिलं आहे आणि जय हिंद, जय महाराष्ट्र अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे। त्यामुळे रोहित पवार यांचं हे ट्विट सूचक मानलं जातं। आज काही महत्त्वाची कारवाई होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्यापूर्वी ॲक्शन मोडमध्ये आलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वारसा विचारांचा, संघर्षाचा असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर एकत्र झालेले आहेत आणि त्यासोबतच ठिकठिकाणी संघर्ष योद्धे शरद पवार, त्यासोबतच सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांचे बॅनर्स देखील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये वृषाली झळकताना पाहायला मिळतात। आज नेमकं रोहित पवार यांची किती तास चौकशी चालणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने